वित्तीय तूटचे अंदाज 4.8% एवढा आहे. अर्थसंकल्प अनुमान वर्ष 2025-26 उधारींच्या खेरीज एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च क्रमशः आहेत 34.91 लाख तसेच 50.65 लाख कोटी रुपये एवढे असण्याचा अंदाज आहे. निव्वळ कर प्राप्ती 28.37 लाख कोटी एवढे असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 4.4% एवढ्या असण्याचा अंदाज आहे. राजकोषीय तूटला वित्तपोषित करण्यासाठी निव्वळ बाजार उधाऱ्यांना 5-4 लाख कोटी एवढे राहण्याचा अनुमान आहे. सकल बाजार उधारी 14.82 लाख एवढे असण्याचा अंदाज आहे. अप्रत्यक्ष कर सीमा शुल्क संबंधित आमच्या प्रस्तावाचा युक्तिसंगत बनवणे असा आहे आणि शुल्क प्रतिलोमचे ओव्हर उपाययोजना करणे आहे. मूल्य संवर्धनात यात मदत होईल, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, व्यापार सुविधाजनक होईल आणि सामान्य जनमानसाला आराम मिळेल. जुलै 2024च्या अर्थसंकल्पात घोषित सीमाशुल्क ची व्यापक समीक्षेच्या रूपात मी 7 टॅरिफ दरांना इथे वगळण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. 7 टॅरिफ दरांच्या व्यतिरिक्त आहेत. उर्वरित टॅरिफ दरे 0 दरावर. दुसरा, प्रभावी शुल्क दायित्व बनवण्यास जबाबदार ठेवण्यासाठी काही संस्था आहेत ज्यामध्ये काही मामूली स्वरूपात ज्यात घट होईल त्याबद्दल मी इथे प्रस्ताव मांडते आहे. 1 पेक्षा जास्त उपकर किंवा अधिभार न लावण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. म्हणून उपकरच्या अधीन समाजाचे कल्याण अधिकार मध्ये सूट देण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. मी